नमस्कार मित्रांनो, भूगोलाच्या पाठ 3 नंतर आज आपण पाठ 9 पर्यटन, वाहतूक व संदेशवहन सुरू करणार आहोत. पाठ 4 पासून तर पाठ 8 पर्यंत त्या पाठांमध्ये खूप सारा डेटा आहे, वेगवेगळे नकाशे आहेत. त्या पाठांचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी विशिष्ट टूल्स असणं जरुरी आहे. सध्या ते माझ्याकडे नाही आहे. येत्या 1-2 वीकमध्ये अरेंज होईल, म्हणून योग्यरित्या अभ्यास करता यावा आणि तुम्हाला देखील योग्यरित्या ते समजावं, म्हणून ते पाठ आपण नंतर घेऊ. तर आज आपण पाठ 9 जो आहे तो सुरू करत आहोत. ठीक आहे. तर पर्यटन, वाहतूक व संदेशवहन. पर्यटन म्हणजे काय असतं? तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता, तिथे भेट देता, तिथली विविधता अनुभवता. ठीक आहे. तर तुम्ही कोण? तुम्ही पर्यटक. ज्या ठिकाणी तुम्ही जाता ते पर्यटन स्थळ आणि ही जी प्रोसेस आहे याला पर्यटन म्हणतात. एखादी सुंदर ठिकाण असलं तुमच्या गावामध्ये तर तिथे खूप सारे पर्यटक लोक येतात. आणि वाहतूक म्हणजे जी आपण ये-जा करतो, एका ठिकाणी जातो त्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो, दळणवळण जे होते त्याला वाहतूक असं म्हणतात. आणि संदेशवहन म्हणजे एक विशिष्ट माहिती, संदेश एका ठिकाणावरून आपण दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं त्याला संदेशवहन म्हणतात. तर 2 रेषा आहे, एक गुलाबी रेष दिसत असेल आणि एक निळ्या रंगाची रेष दिसत आहे. हा जो भाग आहे एक्स ॲक्सिस, याच्यावर तुम्हाला 1995 पासून तर 2015 एकूण 10 वर्षाचा डेटा दिलेला आहे, 10 वर्ष. त्यानंतर वाय ॲक्सिस जी आहे यावर पर्यटक संख्या जी आहे ती लाखामध्ये दिलेली आहे, की पर्यटक संख्या लाखामध्ये 0 पासून तर 140 म्हणजे 1,40,00,000 दिलेली आहे. तर बघू आपण, इथे दिलेलं आहे ब्लू जी लाईन आहे ती ब्राझील देशाची आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या दर्शवते आणि जी पिंक लाईन आहे ती भारत देशाची आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या दर्शवते. म्हणजे ही पिंक जी लाईन आहे जी 20 पासून सुरू झालेली आहे, ठीक आहे, आणि समोर अशी वर्षानुसार वाढत गेलेली आहे. म्हणजे भारतात आलेले आंतरराष्ट्रीय लोक, जसं की 1995 मध्ये बघितलं तर 20 लाख लोक, 20 लाख आंतरराष्ट्रीय पर्यटक भारतात आले होते. त्यानंतर तुम्ही बघाल 1995 पासून थोडा जो ग्राफ आहे तो किंचित वर गेलेला आहे 2000 पर्यंत. म्हणजे या 5 वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय जी संख्या आहे ती थोडी वाढलेली आहे. 2000 पासून तर 2005चा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये देखील आंतरराष्ट्रीय पर्यटक जे आहे भारतात भेट देणारे ते वाढले. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण भारताबद्दल बघत आहोत. पिंक लाईन ही भारताची आहे. त्यानंतर तुम्ही 2005 पासून तर 2010चा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये देखील जी भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या होती ती वाढलेली आहे. म्हणजे ती इथनं अशी वाढत जात आहे. ठीक आहे. पण जी ग्रोथ रेट आहे, जी गती आहे ती नॉर्मल आहे, म्हणजे थोडं थोडं वाढत जात आहे. ठीक आहे. पण 2010 नंतर तुम्ही ऑब्झर्व करा, 2010 नंतर ते 2005 म्हणजे 5 वर्षाच्या फक्त कालावधीमध्ये ती एकदम झपाट्याने वाढलेली आहे. ग्राफ वरती गेलेला आहे म्हणजे झपाट्याने वाढलेली आहे. ठीक आहे. आता 2010 मध्ये भारतातील जी आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या होती ती किती होती हे कसं लक्षात घ्यायचं बघा. हा 2010 आहे, इथून सरळ बघा, हा इथे या पॉईंटला जाऊन अटॅच होईल. ठीक आहे. या बिंदूपर्यंत तो ग्राफ गेला होता. तर किती असेल जेव्हा ही लाईन सरळ इथे कुठे जॉईंट होईल, जसं की सरळ बघितलं तर ही 40 लाखाच्या पॉईंटवर जाऊन ती जॉईंट होईल. ठीक आहे. तर 1995 मध्ये जी लोकसंख्या होती ती 20 लाख होती आणि 15 वर्षानंतर 2010 मध्ये तीच संख्या जी आहे ती 40 लाखावर जाऊन पोहोचली. ठीक आहे. त्यानंतर जर 2015 बघितलं तर 2015 मध्ये ती 1,40,00,000 जाऊन पोहोचली. ठीक आहे. आता आपण बघू ब्राझील देशाबद्दल. तर ब्राझील देशाचा जो ग्राफ आहे तो बघा, 1995 मध्ये 20 लाख आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझील देशाला भेट देत होते. त्यानंतर तो ग्राफ थोडा वाढला. ठीक आहे. म्हणजे फक्त 5 वर्षात 2000 पर्यंत फक्त 5 वर्षात 20 लाखची संख्या आहे ती जवळपास 50 लाखापर्यंत जाऊन पोहोचली, कारण की ते 40 आणि 60च्या मध्ये येते. ठीक आहे. तर
5 वर्ष अगोदर 1995मध्ये जी आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या होती ब्राझील देशाची ती 20 लाख होती आणि 5 वर्षानंतर 2020मध्ये ही संख्या 50 लाखच्या जवळपास पोहोचली. 40 ते 50च्या मध्ये आहे म्हणून. ठीक आहे. त्यानंतर 2000 पासून तर 2010पर्यंतचा जो काळ आहे त्या काळामध्ये ब्राझील देशाला जे पर्यटक भेट द्यायचे त्यांची जी संख्या होती ती कॉन्स्टंट राहिली. ना त्यात वाढ झाली ना घट झाली. त्यानंतर 2010 ते 2015चा जो काळ होता त्या काळामध्ये लोकसंख्या थोडी वाढली, थोडी, तर ती 60 लाखाच्या वर गेली. ठीक आहे. तर यात तुम्हाला ब्राझील आणि भारत या दोन्ही देशातील आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या 1995 ते 2015 या काळात कशा प्रकारे वाढली आणि कोणत्या काळात ती कॉन्स्टंट होती हे पाहायला मिळालं. ग्राफ तुम्हाला समजला असेल. आता या ग्राफच्या आधारे काही प्रश्न दिलेले आहेत. जसं की दिलेलं आहे 1995 साली कोणत्या देशामध्ये अधिक पर्यटक आले आहे. ठीक आहे. 1995 जर बघितलं आपण तर दोनही देश, ठीक आहे, भारत देश आणि ब्राझील देश या दोनही देशात 1995मध्ये जवळपास सारखेच पर्यटक आलेले आहे. फक्त भारत देश जो आहे पिंक लाईन ती थोडी वर आहे, म्हणजे 20 लाखाच्या थोडे जास्ती. तर आपण या प्रश्नाच्या उत्तरामध्ये हे म्हणू शकतो की भारत देशामध्ये जास्ती पर्यटक आले आहे. तसं तर सारखे आहे, ग्राफमध्ये दिल्यानुसार तर सारखे आहे, पण थोडं ब्लू लाईन जी आहे ती खाली आहे आणि पिंक लाईन जी आहे ती किंचित वर आहे, म्हणून भारत देशात जास्ती आलेले आहे. ठीक आहे. बाकी 2000 साली कोणत्या देशामध्ये अधिक परदेशी पर्यटक आले. 2000 सालामध्ये तुम्हाला लक्षात येईल भारत देशात जे पर्यटक होते ते 20च्या थोडे वर होते, 20 लाखाच्या वर. तर कुठली लाईन मोठी दिसते तुम्हाला, तर ती आहे ब्राझील देशाची, जवळपास 40 लाखाच्या वर, 50 लाख पर्यटक. ठीक आहे. तर 2000 साली ब्राझील देशामध्ये अधिक पर्यटक आले. त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या वर्षापासून भारतामधील परदेशी पर्यटकांची संख्या वाढलेली दिसत आहे. कोणत्या वर्षापासून तुम्हाला माहीत असेल. 2010 नंतर भारतात येणारे जे परदेशी पर्यटक आहेत त्यांची संख्या झपाट्याने वाढली. तर 2010 सालापासून भारतातील जे परदेशी पर्यटक आहेत त्यांची संख्या वाढली. त्यानंतरचा प्रश्न आहे 2015 साली दोन्ही देशातील परदेशी पर्यटकांची संख्या किती होती आणि त्यातील फरक सांगा. तर 2015मध्ये बघा ब्राझील देशाची जी संख्या आहे ती 60 लाखावर आहे आणि भारत देशाची जी संख्या आहे ती 1,40,00,000 आहे. तर जवळपास 80 लाखांचा फरक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 2010 नंतर भारतातील परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागचे कारण काय असावे. तर कारण काय असू शकते हे आपण समोर बघू. आता आपण हा दुसरा ग्राफ बघू. पर्यटन व अर्थव्यवस्था 2016. ठीक आहे. तर 2016 या वर्षातील पर्यटन आणि त्या पर्यटनाचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला या गोष्टी या ग्राफमध्ये दिलेल्या आहे. ठीक आहे. तर आकृतीमध्ये हा जो भाग आहे यात पर्सेंटेजेस दिलेले आहे. जे इन्व्हॉल्वमेंट आहे, गुंतवणूक आहे, तसंच जे पर्यटन आहे ती लोकसंख्या तर ती पर्सेंटेजमध्ये दिलेली आहे आणि जे उत्पादन आहे एखाद्या व्यवसायामध्ये गुंतवणूक जी असते ती देखील पर्सेंटेजमध्ये दिलेली आहे. आणि अशा प्रकारचा जो ग्राफ असतो आलेख ते याला बार ग्राफ असं म्हणतात. बार दाखवलेले आहे हे बघा आणि त्या हिशोबाने तो शो केलेला आहे. ठीक आहे. इथे एक्स ॲक्सिसवर कुठलंही काही नाही आहे, सरळ असे ग्राफ दिलेले आहे आणि या ग्राफच्याद्वारे सगळ्या गोष्टी दर्शवलेल्या आहे. ठीक आहे. तर निळ्या रंगाने जो भाग दाखवत आहे ब्राझील देशासाठी आणि भारत देशासाठी तो भाग आहे पर्यटन व्यवसायात गुंतवलेली लोकसंख्या. तर जो पर्यटन व्यवसाय आहे टुरिझम, या टुरिझममध्ये पर्यटन व्यवसायामध्ये जी गुंतवलेली लोकसंख्या आहे ती ब्लू कलरच्या बारने शो केलेली आहे. ही ब्राझील देशाची आहे. तर 6% आणि 8% याच्यामध्ये 8%च्या जवळपास, तर आपण 7.5% आपण कन्सिडर करू. तर 7.5% पर्यटन व्यवसायात
ब्राझील देशाची लोकसंख्या गुंतलेली आहे. आणि भारत देशाचं बघितलं तर भारत देशाची जवळपास 9% लोकसंख्या भारत देशाची पर्यटन व्यवसायात म्हणजे टुरिझम मध्ये गुंतलेली आहे. आणि ब्राझील देशाची 7.5च्या वर आहे, कारण की 8च्या जवळपासच आहे. तर आपण 7.8 वगैरे गृहीत धरू. 7.89% ब्राझील देशाची लोकसंख्या जी आहे ती पर्यटन व्यवसायात गुंतलेली आहे. ठीक आहे. तर हा निळा बार काय दर्शवते आपल्याला समजलं. आता जे रेड कलर आहे बार, तर ते काय आहे, एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान. जे ओव्हरऑल जे राष्ट्रीय उत्पादन आहे, वार्षिक उत्पादन असते, जसं तुमच्या वडिलाचं वार्षिक उत्पादन असते, तसंच प्रत्येक नेशनचं, प्रत्येक राष्ट्राचं जे वार्षिक उत्पादन आहे, त्या वार्षिक उत्पादनामध्ये पर्यटन जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामुळे किती योगदान आहे बा त्या व्यवसायाचा, किती फायदा होतो. तर हा जो ग्राफ आहे ते शो करतं. ठीक आहे. जसं की बघा, भारत देशामध्ये शेती व्यवसाय आहे, पर्यटन व्यवसाय आहे, इतर बाकी पण व्यवसाय आहेत. तर त्या सगळ्या व्यवसायाचं काही ना काही योगदान असेल ना. जसं तुमच्याकडे एक दुकान असेल, दुकान आहे, त्यानंतर तुमचे वडील नोकरी करतात, तर त्या दोनही ठिकाणांमधून आलेले पैसे तर त्या तुमच्या वार्षिक उत्पादनामध्ये ते जोडल्या जाईल. जर सपोज तुमच्या वडिलांचं वार्षिक उत्पादन दुकानामधून जास्ती येत आहे, तर दुकानाचं योगदान जास्ती आहे. ठीक आहे. तर तसंच इथे दिलेलं आहे. ब्राझील देशाच्या बाबतीत जर पर्यटन व्यवसायातून बघितलं तर जवळपास 9%, 9.5%, 9.5 पकडू आपण, 9.5% पर्यटन व्यवसायातून राष्ट्रीय उत्पादनात भर पडते. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ असा की ब्राझील देशाचा पर्यटन व्यवसायामधून जास्ती अर्निंग होते. ठीक आहे. आणि भारत देशाची कमी आहे. बघा, भारत देशामध्ये पर्यटन व्यवसायातून जे योगदान आहे ते 8.2 किंवा 3%, म्हणजे 8%च्या जवळपास आहे. 8%च्या थोडं वर, 8.2% किंवा 3%. ठीक आहे. तर हा तुम्हाला ग्राफ समजला असेल. ठीक आहे. आता आपण प्रश्न बघू. सगळ्यात मेन दिलेला आहे की वरील आलेखाचा प्रकार कोणता आहे. तर हा जो आलेख आहे याला बार ग्राफ असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर या आलेखात म्हणजे या ग्राफमध्ये कोणत्या बाबी दाखवलेल्या आहेत. तर या ग्राफमध्ये पर्यटन व्यवस्थेमध्ये गुंतलेली लोकसंख्या, ठीक आहे, त्यांचं टक्केवारी किती टक्के आहे ते, आणि एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचं काय योगदान आहे त्याची टक्केवारी, या दोन गोष्टी या आलेखात दाखवलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्ती आहे. तर ते ब्राझील देशाचं आहे. बघा, ब्राझील देशाचं जे राष्ट्रीय उत्पादन आहे त्या राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचा जर वाटा आहे तो जास्ती आहे ब्राझील देशाच्या उत्पादनात. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता. तर उत्पादन जे आहे, उत्पादनाचा वाटा, राष्ट्रीय उत्पादनाचा जो वाटा आहे त्याच्यात सगळ्यात जास्त योगदान हे ब्राझील देशाचं आहे. पण ब्राझील देशाची कमी टक्के तर हा प्रश्न जो आहे बघा, जर आपण उत्पादन बघितलं तर उत्पादनामध्ये जास्ती योगदान ब्राझील देशाचं आहे. जर आपण उत्पादनाचं बघितलं तर पर्यटनामधून सर्वात जास्ती उत्पादनात योगदान कोणा देशामध्ये होत असेल तर ते ब्राझील देशाच्या बाबतीत आहे. भारताच्या बाबतीत ते कमी आहे. ठीक आहे. पण ब्राझील देशाची लोकसंख्या जी आहे ती कमी इन्व्हॉल्ड आहे टुरिझममध्ये. ठीक आहे. पण भारत देशाची जी लोकसंख्या आहे, भारत देशातील जास्ती लोक टुरिझममध्ये इन्व्हॉल्ड आहेत. तर राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या सर्वात जास्त असलेला देश भारत देश आहे. आता भौगोलिक स्पष्टीकरण बघू. भौगोलिकदृष्ट्या ब्राझील देश कसा आहे ते बघू. ब्राझील देश जो आहे तो दक्षिण अमेरिका खंडात येतो. आपण मागील पाठामध्ये बघितलेला आहे. ठीक आहे. तसेच ब्राझील देशाची राजधानी ही ब्राझिलिया आहे.
ब्राझील देशामध्ये समुद्रकिनारे लाभलेले आहे, तर त्या समुद्रकिनाऱ्याला जी वाळू आहे ती पांढरी वाळू आहे. तिथले जे समुद्रकिनारे आहेत ते आकर्षक आणि स्वच्छ आहेत. जेव्हा कुठले समुद्रकिनारे आकर्षक असतात, स्वच्छ असतात, तर ते आपल्याला रमणीय वाटतात. तसंच तिथे काही निसर्गरम्य बेटे आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, पार्ट 3च्या व्हिडिओमध्ये. तिथे काही बेटे आहे, पठारी भाग आहे. तसंच ॲमेझॉन खोऱ्याचं घनदाट अरण्य आहे, म्हणजे जंगले आहेत. तिथे विविध प्रकारचे प्राणी आहे, पक्षी आहे, विविध तिथे उद्यानं आहे. तर अशा सगळ्या गोष्टीमुळे ब्राझील जो देश आहे तो आंतरराष्ट्रीय दृष्ट्या, म्हणजे आपण बाहेरच्या लोकांसाठी तो एक आकर्षक देश आहे, की खूप तिथे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला असं वाटतं ना की जाऊन बघावं त्या देशात. जसं स्वित्झर्लंड आपण ऐकतो किंवा बाकी बाहेरचे जे देश आहेत, तर तिथल्या विविधता पाहून आपल्याला असं वाटतं, आकर्षित होतो आपण त्या देशांकडे, की जाऊन एकदा तरी आपण भेट द्यावं. तर ब्राझील देशाच्या बाबतीत पण ही बाब आहे की तिथे वेगवेगळ्या निसर्गरम्य आकर्षित अशा गोष्टी आहेत. त्यामुळे हे पर्यटक जे लोक आहेत त्यांचं एक आकर्षित असं केंद्र आहे, फेवरेट असं एक ठिकाण आहे. तसंच ब्राझील देशामध्ये रिओ दी जेनेरिओ आणि साओ पाल्वो हे मोठे शहर आहेत. रिओ दी जेनेरिओ आणि साओ पाल्वो. लक्षात ठेवा ही नावं. जी प्रसिद्ध नावं असतात ती जनरली विचारतात. ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. पण असे प्रश्न येऊ शकतात की पर्यटक लोकांचे जे आकर्षित शहरं आहे, जी मोठी शहरं आहे ब्राझील देशातील, ते कोणते आहेत? तिथले लोक पर्यावरण प्रेमी आहेत आणि तिथला पर्यटनाचा जो भाग आहे तो विकसित आहे. तर इथे आपला या पाठाचा भाग 1 संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या पाठाचा भाग 2 पासून सुरुवात करू. ठीक आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांनी बाकी व्हिडिओज नाही बघितलेले आहेत, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तर ते तुम्ही बघून घ्या. उर्वरित जे आपले पाठ आहे, म्हणजे पाठ 4 ते 8 हे सगळे पाठ आपण, जसं माझं स्टायलसची अरेंजमेंट होऊन जाईल तसं ते आपण त्या पाठांना सुरुवात करू. कारण की ते जे पाठ आहे ते चांगल्या पद्धतीने समजून घेणं महत्त्वाचे आहे, म्हणून मी ते साईडला काढून ठेवलेले आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.